महाराष्ट्र गोवा सीमेलगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने तब्बल 2,69,22,792 रुपये किमतीच्या अवैध गोवा बनावटीच्या दारूचा नाश केला। ही कारवाई 10 ते 12 मार्च दरम्यान ओरोस येथील शासकीय जागेत न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली। महाराष्ट्रात दारूच्या किमती गोव्याच्या तुलनेत 2.5 ते 3 अधिक असल्याने अनेकदा गोवा बनावटीच्या स्वस्त दारूची चोरी छुपे वाहतूक आणि विक्री केली जाते। गोवा सीमेलगत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ही अवैध दारू मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पुरविली जाते। यावर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष लक्ष असते आणि वेळोवेळी कारवाई केली जाते। सन 2018 ते 2024 या कालावधीत केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त केलेला 2,69,00,000 अधिक किमतीचा अवैध गोवा बनावटीचा दारूसाठा गोडाऊनमध्ये जमा होता। एकूण 403 गुन्ह्यातील हा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला। ही कारवाई एक्साईज कुडाळचे निरीक्षक मिलिंद गरुड, कणकवली निरीक्षक नितीन शिंदे तसेच अन्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली। मोठ्या प्रमाणावर साठा असल्याने संपूर्ण दारू साठ्यावर रोलर चालवून आणि रासायनिक प्रक्रिया करून त्याचा पूर्णतः नाश करण्यात आला।